उपस्थित असलेले सन्माननीय दिवाणी न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय राजूर S.U. नेहारकर साहेब यांना मी विनंती करतो की उपस्थितांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय तिनं अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे. ती मुलांना शिकवताना खूप आनंद वाटतो, कारण या परिसरामध्ये या पर्यावरणामध्ये अधिक बारीक निरीक्षण करून, सूक्ष्म निरीक्षण करून ती कविता त्यांनी तयार केलेली आहे. सर्वप्रथम मी त्या कवींना वंदन करतो आणि कवितेला सुरुवात करतो. वेगळं रूप या कवितेतून सादर होत आहे. पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून आख्या रानात पाणली. पोर डोंगराव भाळली, पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून आख्या रानात पाणली. पोर डोंगराव भाळली, रान गवताची फुलं तिच्या कानामधी डुल, आन चाईचा मोर गळ्यामधी गळसर, आवटंतणी फुलली तिच्या नाकामधी फुली, आणि बोराडीची फुल तिनं केसात माळली. पोर डोंगराव बाळली त्याच्या नादी लागून आख्या रानात पाणली. पोर डोंगराव बाळली, पोर माळावर खेळली अन वाऱ्या संगे डलली. वड पारंबीचा झुला तिचा गेला बाळाला, पळ सांबरच बोंड खाल लाल झालं तोंड. आव हसता हसता मऊ गवतात लळली. पोर डोंगराव बाळली त्याच्या नादी लागून आख्या रानात पाणली. पोर डोंगराव बाळली, गाई दांडाच्या वाटान चाली येंगत नेतान. डगडोळच वाजला नाच मोराचा पायीला, आली पाऊस पहारी तवा गर्दी कपळाली. पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली. पोर डोंगराव बाळली त्याच्या नादी लागून आख्या रानात पाणली. पोर डोंगराव बाळली आख्या रानात पाणली. पोर डोंगराव बाळली. धन्यवाद. धन्यवाद. करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मोरे साहेब, तसेच उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळासाठी काम करणारे सर्व अधिकारी, तसेच संघटक, पिंपरकणे गावचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सरपंच, तसेच आमचे मित्र पोलीस API पवार साहेब, फॉरेस्ट ऑफिसर लांडे साहेब, गडवळ साहेब, ग्रामस्थ, तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, काही वैयक्तिक कारणास्तव मी अध्यक्षांना विनंती केली की मला पहिले 2 शब्द बोलू द्या आणि मला लवकर जाण्याची आपली मुभा असावी. त्यांनी माझी विनंती मान्य करून मला लवकर संधी दिली. हा जो कार्यक्रम आहे निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ, ह्या कार्यक्रमाची पत्रिका ज्यावेळेस मला देण्यासाठी अधिकारी आले त्यावेळेस मला सर्वप्रथम असं वाटलं की हा शासकीय प्रोग्राम आहे. कारण मी निसर्ग सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ म्हटलं की मला वाटलं शासकीय असेल, परंतु एक संस्था
शासनाच्या बरोबरीने काम करू शकते हे मला नंतर माहिती झालं. आणि आता मला मोरे साहेबांनी सांगितलं की संस्था कधीपासून कार्यरत आहे, संस्थेशी कोण कोण लोक जोडलेले आहे व प्रत्येक जोडलेल्या सर्व लोकांचे उद्दिष्ट काय आहे की निसर्ग व पर्यावरण, जो सद्यस्थितीत ह्या जगामध्ये सर्व मानव सृष्टीसाठी, समाजासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे की पर्यावरण. मी ज्यावेळेस मी 2014-15ला मी धुळे येथे जॉईन झालो, त्यावेळेस तिकडं पर्यावरणाचा थोडा अभाव मला जाणवला. म्हणजे झाडे, पाणी याची थोडी अडचण होती. त्याच्यानंतर मी औरंगाबादला बदली झाली. औरंगाबादला पण पाण्याची आणि झाडांची मला जाणीव झाली. नंतर मी सोलापूरला असताना मला सोलापूरला पण पाण्याची वगैरे अडचण होती. पण मी माझी बदली ज्यावेळेस इथं राजूरला झाली, मी राजूर विभागात आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी स्वर्गात माझी पोस्टिंग झालेली आहे असं वाटायला लागलं मला. याचं कारण काय आहे की हा तुमचा प्रदेश जो आहे पिंपरकणे, राजूर किंवा हा अकोले तालुका जो आहे, हा निसर्गाने, मी तर असं म्हणेन निसर्गाने नटलेला जो प्रदेश असतो तो सर्वात उच्चतम प्रदेश असं गृहीत धरता येईल. याचं काय कारण आहे, कारण मला इथं अनुभवलं आलं की बुवा इथं पाणी, झाडे, हवा सगळं एकदम उच्च प्रतीचं आहे, जे मुंबईमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये राहून लोकांना मिळणार नाही. या प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. परंतु फक्त वातावरण असून चालत नाही, हा जो निसर्ग आहे, हे जे झाडं आहे, प्राणी आहे किंवा वने आहे, ॲनिमल्स आहे, सगळं यांचं जतन करण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सर्वांवरती आहे. आपण काय करतो की बुवा फक्त विचार करतो की पाऊस पडला पाहिजे, आपले पिके आले पाहिजे, परंतु आपण पाऊस पडण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. तर सर्वात सजीव सृष्टीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजे आकाशापासून, झाडांपासून मिळतो. म्हणून सर्वप्रथम आपण सर्वांनी मनाशी खुणगाट बांधली पाहिजे की या निसर्गाशी एकरूप राहण्यासाठी किंवा सजीव सृष्टी कंटिन्यू करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. तसंच आपण आपले मित्र किंवा आपले संबंधित जे आहे नातेवाईक किंवा दुसरे मित्र किंवा दुसरं कोणी, या सर्वांना झाडे लावण्याची विनंती केली पाहिजे. आज मी माझ्या 11 ते 12 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदा असा प्रोग्राम अटेंड केलाय की जी NGO पर्यावरणासाठी काम करते. मी फक्त पुस्तकातच वाचलेलं होतं की MC मेहता वगैरे हे जे आहे, भारत स्वतंत्र झाल्यानंतर पर्यावरण प्रेमी म्हणून MC मेहता म्हणून फेमस ऍक्टिव्हिटीज होते. त्यांनी ॲनिमल किंवा फॉरेस्टच्या जतनासाठी खूप सुप्रीम कोर्ट किंवा सरकारशी खूप त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आपले मागणी मान्य करून वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट जे आहे ते जतन केलेले आहे. आणि भारतामध्ये पण असे भरपूर कायदे आहे की ज्या अनुषंगाने फॉरेस्टचं मेंटेन राहील. तर काय मेंटेन म्हणजे काय करायला नको की बुवा आपण काय करतो की हे जे डोंगर वगैरे जे आहे इथं आपण आग लावतो. याच्यामुळे काय होतं, सगळे ॲनिमल, सगळे पशु पक्षी यांचा तर जीवाला धोका तयार होतो. तसेच त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन जे होतं किंवा पाण्याचं जे हे होतं जमिनीमध्ये हे होणारं प्रमाण आहे ते कमी होतं. त्यामुळे फॉरेस्ट ऍक्ट मध्ये जे भरपूर असे कलम आहे की तुम्ही काय केल्यामुळं काय गुन्हा होईल. नंतर आमचे फॉरेस्ट ऑफिसर इथं आहेच, ते काय करतात की कुणी जाणीवपूर्वक एखाद्या झाडांच्या जंगलाला आग लावली तर त्या संबंधिताला ते अटक करून माझ्या समोर आणतात. मी माझ्याप्रमाणे त्यांना पुढील कारवाई करतो. त्यामुळे आपण एक गृहीत धरलं पाहिजे की असं कोणतंही कृत्य आपल्या हातून व्हायला नको की ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. दुसरी गोष्ट, या भागामध्ये पाणी भरपूर आहे, झाडे भरपूर आहे, परंतु या भागामध्ये येणारे जे बाहेरून येणारे टुरिस्ट वर्ग आहे, टुरिस्ट म्हणजे फिरायला येणारे जो वर्ग आहे, मुंबई किंवा बाहेरून येणारे किंवा इकडचे, या सर्वांना मी तर मागेच आमचे फॉरेस्ट ऑफिसर लाडे साहेब तसे पडवळ साहेबांना म्हटलं की बुवा हे लोक ज्यावेळेस येतील त्यावेळेस या लोकांना प्रत्येकाला जाणीव करून द्या की तुम्ही इथं येताय फक्त फिरण्यासाठी या, परंतु या भागाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे काय, प्लास्टिक किंवा आपण खाल्लेले रॅपर्स, फास्ट फूड आणलेले त्यांनी पार्सल, हे कुठेही तुम्ही बसू नका किंवा त्याचं उघड्यावरती ते टाकू नका.
याला एक काहीतरी नियमावली आपल्या लेवलवरती तयार करा. तर मला साहेबांनी सांगितलं की ते एंट्री लेवलवर, आपले भंडारदराच्या एंट्री लेवलवर ती पाण्याच्या बॉटल वगैरे ज्या आहेत त्या मोजून देता आणि सांगता की येताना आम्हाला त्या रिटर्न सुद्धा तेवढ्याच पाहिजे, म्हणजे कुठं बाहेर कुठं टाकणार नाही याची ते काळजी घेतात. तरी मी या क्षेत्रामध्ये थोडा लिगल साईडला थोडं मला माहिती असल्यामुळे मी त्याबाबत जास्त बोलणं उचित ठरणार नाही. त्या बाबतीत आमचे वकील साहेब, सिनियर वकील साहेब आलेले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच. तसेच फॉरेस्ट ऑफिसर आहे, ते मार्गदर्शन करतीलच. तरी मी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ जे आहे, मोरे साहेब व त्यांच्या सोबत काम करणारे सर्व सेवानिवृत्त आयुक्त, अधिकारी, तसेच आपण सर्व उपस्थित, मी मनापासून आपले सर्वांचं धन्यवाद देतो की आपण ह्या वैयक्तिक लेवलवरती एवढ्या लांब न येऊन आपण ह्या कार्यक्रमाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. हे मला ऐकूनही आणि बघूनही बरं वाटलं. मला थोडं वैयक्तिक कारणामुळं मला थोडं लवकर जायचं आहे, त्यामुळे मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी मुठभर धान्य गोडभर पाणी हा उपक्रम या ठिकाणी करत असतो दर उन्हाळ्यामध्ये. आणि पिंपळगणे गावामध्ये सुद्धा सकाळी प्रभात फेरी काढताना मातीच्या भांड्यांचं वाटप आम्ही केलेलं आहे. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की मातीचे भांडे घेऊन आपण पूर्ण समाजाला या ठिकाणी संदेश त्या ठिकाणी द्यायचा आहे की आपण हे चिमणी, पशुपक्षी यांचा सुद्धा या ठिकाणी सांभाळ करणं गरजेचं आहे. आणि या मातीच्या भांड्यांच्या सहाय्याने की जसं या ठिकाणी वन्यजीव प्राणी जे आहेत की सन्माननीय पडवळे साहेब, आम्ही शेंडीला असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून व वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध पाणवठे तयार केले होते की उन्हाळ्यामध्ये वन्यजीव प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अनेक आपलं संरक्षण करतो, पण त्या मुक्या जीवांचं सुद्धा संरक्षण आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण संपूर्ण समाजाला या ठिकाणी संदेश देणार आहोत की मुठभर धान्य गोडभर पाणी हा उपक्रम दर उन्हाळ्यामध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आयोजित केला जातो.